सीताबर्डी पोलिसांनी गस्ती दरम्यान एका अल्पवयीन वाहन चोराला अटक केली। त्याच्याकडे पोलिसांनी सखोल चौकशी केली असता साथीदाराच्या मदतीने 5 वाहन व घरफोडी केल्याची कबुली दिली। पोलिसांनी विधी संघर्ष बालक व कुणाल बने यास अटक केली असून 2,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार 3 मार्च रोजी सीताबर्डी पोलीस पेट्रोलिंग दरम्यान अमरावती रोड महाराज बाग येथे एक विधी संघर्ष बालक गाडी घेऊन जाताना पोलिसांना दिसला। पोलिसांनी त्याला विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने सावनेर येथून आरोपी कुणाल बने सोबत मिळून चोरी केल्याची कबुली दिली। सोबतच 4 वाहन चोरी व सावनेर येथील घरफोडीच्या गुन्ह्याची कबुली दिली। घरफोडीतील इतर 2 आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। या कारवाईत पोलिसांनी एकूण 2,30,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे। मी PSI जगन्नाथ शेरकर, पोलीस ठाणे सीताबर्डी। आज दिनांक 3/3/2025 रोजी पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना अमरावती रोड महाराजबाग येथे एक 20 वर्षाचा मुलगा पायी स्कूटी घेऊन जाताना दिसून आला। तेव्हा आम्ही थांबलो त्याच्याजवळ। त्या गाडीबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीची उत्तर दिली। तेव्हा त्यास ताब्यात घेऊन त्याला पोलीस स्टेशनला आणले। त्याच्याकडे अधिक सखोल चौकशी केली असता त्या मुलाकडे कुठलेही कागदपत्र दिसून आले नाही। त्यास अधिकची विचारणा केली असता त्याने सदरची गाडी ही सावनेर येथून चोरी केल्याचे सांगितले। तेव्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्याने सांगितले की त्याचा साथीदार नामे कुणाल बने याच्यासह सदरची गाडी चोरी केलेली आहे। त्यानंतर सदरची गाडी आम्ही रितसर जप्त केली। पुन्हा त्याच्याकडे अधिक चौकशी केली, कुणाल बनेबाबत चौकशी केली। त्याने कुणाल बनेचा पत्ता सांगितला। आम्ही त्याच्या घराकडे जाऊन आलो, चौकशी पूर्ण शोध घेतला। नंतर गुप्त बातमीदाराबद्दल माहिती मिळाली की तो या ठिकाणी आहे। त्यास ताब्यात घेतलं। ताब्यात घेऊन त्याच्याकडं कुणाल बनेकडे पण एक गाडी होती, त्या गाडीबाबत विचारणा केली। त्याने पण उडवाउडवीची उत्तरं दिली।